श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शुभ गुरुपुष्यामृत योग. करा काही उपाय तर भाग्य उजळेल. या दिवशी केलेले उपाय नक्कीच महालक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, भाग्य उजळण्यासाठी, लक्ष्मीची कृपा, धनवृद्धी होण्यासाठी अत्यंत लाभाचे ठरतात. तेव्हा नक्कीच हे उपाय तुम्ही देखील करून पाहण्यास काही हरकत नाही. इथे जे उपाय सांगत आहोत ते अगदी सहज आणि साधे आहेत. त्याला जास्त पैसा देखील खर्च होणार नाही. चला तर मग उपाय ऐकूया. या गुरुपुष्यामृत योगावर करा हा महाउपाय. 2 हळकुंड घ्यायची आहेत आणि देवासमोर, देवघरासमोर बसून ही 2 हळकुंड माता महालक्ष्मीसमोर, तुमच्याजवळ जर महालक्ष्मीचं चित्र असेल किंवा मूर्ती असेल त्यासमोर देवघरात हे दोन्हीही हळकुंड ठेवून याची पूजा अर्चना, धूप दीप दाखवून, हळदी कुंकू वाहून याची पूजा करायची आहे. यासोबतच श्री महालक्ष्मीचा तुम्हाला कुठलाही आवडता मंत्र, ओम श्रीं नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः किंवा आणखीही कुठला आवडता महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला आवडत असेल तर 108 वेळा श्री सूक्तासह नक्कीच या पूजेच्या वेळेस करावा. आपल्या मनात आपली इच्छा बोलावी. ही पूजा करायच्या आधी काही संकल्प वगैरे करायची आवश्यकता नाही. फक्त ते 2 ठेवलेले हळकुंड त्याची मनोभावे पूजा करायची आणि त्या 2 हळकुंडांनाच आपली इच्छा व्यक्त करायची. जेव्हा नामस्मरण पूर्ण होईल आणि श्रीसूक्त पठण पूर्ण होईल त्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्ही पठण करू शकता. भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेलं श्री व्यंकटेश स्तोत्र पठण करा. 1 वेळा जरी पठण केलं तरीही चालेल आणि श्रीसूक्त हे 3 वेळा, 1 वेळा किंवा 5 वेळा, 7 वेळा तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकता. या हळकुंडांना आपली इच्छा व्यक्त करायची आहे. ते महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. मंत्र म्हटल्याने आणि श्री सूक्ताचा पाठ आणि श्री व्यंकटेश स्तोत्र म्हटल्याने हे 2 हळकुंड त्यावेळेस त्या गुरुपुष्य योगावर सिद्ध होत आहेत. तेव्हा हे सिद्ध झालेले हळकुंड ही सर्व पूजा वगैरे झाल्यावर याला धूप दीप सर्व दाखवल्यानंतर काही वेळ तिथेच राहू द्या आणि दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या आत ते उचलून तुमच्या तिजोरीत किंवा तुम्ही जिथे धनाचा संचय करत आहात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही दोन्हीही हळकुंड पिवळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात बांधून ठेवू शकता. तुम्ही ज्या दिवशीपासून हा उपाय कराल त्या दिवशीपासून तुमच्या भाग्यात देवी माता महालक्ष्मी, भगवान श्री विष्णू चमत्कारांच्या रूपात तुमच्यावर धनाचा वर्षाव करू लागतील. तुमची सुख वाढण्यास, शुभ वेळ येण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. घरातील क्लेश जर असतील तर ते देखील कमी होताना अनुभव येणार आहेत. हा उपाय अगदी खूप काही पवित्र आहे. या 2 हळकुंडांमध्ये ती शक्ती आहे जी तुमच्या गुरुबळाला वाढवणारी आहे. घरातील मतभेद
नाहीसे होतील. घरातील भाग्य उजळायला येईल. हा उपाय अगदी साधा, सहज आणि सोपा आहे. जास्त काही खर्च देखील नाही. यासोबतच जे कोणी या शुभयोगावर आपल्या घराचा उंबरठा हळदीच्या लेपनाने पूर्ण करतात, त्यासोबतच त्यात गंगाजल किंवा गुलाबजल अवश्य टाकून हळदीचे लेपन पूर्ण करावे. उंबरठ्याची पूजा करावी. सकाळी नाही जमल्यास संध्याकाळच्या आत अवश्य करावे. या दिवशी संध्याकाळच्या वेळी घरातील मुख्यद्वारासमोर उजव्या बाजूला एक दीप प्रज्वलित करावा. दीप प्रज्वलित करताना आपल्या मनातील इच्छा महालक्ष्मीला सांगावी. तुझी कृपा माझ्यावर हो. माझे धन, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, आनंद आणि माझे सौभाग्य अधिक वाढावे यासाठी प्रार्थना करावी. धनवृद्धीसाठी केलेली प्रार्थना महालक्ष्मी माता नक्कीच स्वीकार करतात. या दिवशी विष्णूंना प्रिय असलेली तुळशी भगवान विष्णूंना अर्पण करावी आणि काही तुळशीची पानं काही जलामध्ये काही काळ ठेवून ते जल संपूर्ण घरात तुळशीपत्राने संपूर्ण घरात शिंपडावे. त्यामुळे काही नकारात्मक गोष्टींचा घरात त्रास होत असेल, काही वादविवाद, काही अडचणी किंवा काही क्लेश उत्पन्न होत असतील तर त्यापासून सुद्धा या शुभ दिवशी घर हे जल शिंपडल्यामुळे शुद्ध आणि पवित्र होईल. त्याचप्रमाणे तुम्ही उंबरठ्याची पूजा केली आहे, त्याचप्रमाणे मुख्यद्वाराचीही स्वच्छता या दिवशी अवश्य करा आणि त्यावर हळदीने शुभ स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहा. तुम्ही नक्की पाहाल की तुमच्या घरात शुभ लाभ घडत आहे. सुख, संपन्नता आकर्षित होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. हे छोटे आणि सरळ उपाय तुम्ही जर या गुरुपुष्य योगावर केल्यास तुम्हाला याचे शुभ परिणाम लवकरच दिसून येतील. या दिवशी आपल्या गुरूंचाही आशीर्वाद अवश्य घ्यावा. तुम्ही ज्याही गुरूंना मान्य करत असाल, ते शेगावचे गजानन बाबा असोत की शिर्डीचे साईबाबा असोत की श्री स्वामी समर्थ असोत, ज्यांनाही गुरु मानत असाल त्यांचे नामस्मरण या पवित्र दिवशी अवश्य करा. गुरूंच्या कृपेमुळे तुम्ही तुमच्या जीवनात सर्व काही सकारात्मक आकर्षित कराल. ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. लक्ष्मी माता आपले निरंतर कल्याण करो. आपल्या घरी सुख, समृद्धी, ऐश्वर्य देवो. हीच स्वामी माऊली चरणी, महालक्ष्मी माता चरणी प्रार्थना. आज ज्यांचा कुणाचा वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांना अनेक अनेक शुभ इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.